उंब्रज पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून कौतुकास्पद कामगिरी केली। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मोरे साहेब यांनी 2 वर्षासाठी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगारांना शुक्रवार ऑगस्ट 29 रोजी उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पेरले या ठिकाणी वावरत असलेले सराईत गुन्हेगार गणेश बाळासाहेब कांबळे व 29 व अभय जनार्दन चव्हाण व 21 दोघेही राहणार पेरले तालुका कराड अशी तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराची नावे आहेत। गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यावर व रेकॉर्डवरील गुन्हेगारावर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। शुक्रवार ऑगस्ट 29 पेरले हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान सराईत गुन्हेगार तडीपार कालावधीमध्ये पेरले हद्दीत वावरत असलेली माहिती मिळाली। उंब्रज पोलीस स्टेशनचे एपीआय श्री रवींद्र भोरे साहेब यांनी क्षणाचाही विलंब न लावता 2 पथके तयार करून शुक्रवारी ऑगस्ट 29 रोजी पेरले हद्दीतून ताब्यात घेतले व त्यांच्यावर उंब्रज पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 371/2025 व 372/2025 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब, एचसी संजय धुमाळ, पीसी विकास शिंदे, राजू कोळी, श्रीधर माने व महिला पोलीस शिपाई भगत यांच्या टीमने केली। पुढील तपास हवालदार युवराज पवार करत आहेत। या कारवाईमुळे सराईत गुन्हेगाराचे धाबे दणाणले आहेत। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांचे नागरिक कौतुक करत आहेत। इंडियन न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।